पॅशन मी सातारा आकाशवाणीला आरजे म्हणून काम करते आणि हे करत असताना आज मोदी केअर मध्ये सहज आले. प्रोडक्ट घेतले, प्रोडक्ट आवडले, आवडलेले प्रोडक्ट वापरल्यानंतर कॉन्फिडन्स आला, शेअर केला आणि आज खूप चांगल्या पद्धतीचं जवळपास 5.5 लाखाचं रिटर्न घेऊन प्लॅटिनम डायरेक्टर या पोस्टला मी खूप चांगल्या पद्धतीने एक छानशी ऑर्गनायझेशन घेऊन काम करते आणि काम करताना खूप मजा येते. झाली माझी ओळख. पण आज आपण जे शिकणार आहोत ते अफलातून आहे. तेव्हा सगळ्यात आधी आपण आपल्या सेशनला आज आपण काय बघणार आहोत? कन्व्हर्ट युअर एक्सपेन्सेस इंटू इन्कम. म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे पण खर्च केले त्या खर्चाला इन्कम मध्ये कन्व्हर्ट करता येतं. हे खूप सुंदर फंडा तुम्ही शिकणार आहात आणि हा शिकलेला फंडा जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा एक खूप चांगली संधी तुम्हाला मिळणार आहे. हे आजच्या मीटिंग मधनं तुम्हाला कळणार आहे. तर सुरुवात करूया सगळ्यात आधी एका छोट्याशा गोष्टीपासून. गोष्ट अशी आहे की एका गावामध्ये एक मुलगी असते आणि तिनं तयारी केलेली असते एक्झामची, की मला एक खूप मोठी म्हणजे IPS वगैरे अशी परीक्षा द्यायची आणि त्या परीक्षेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पास व्हायचंय. ती तयारी करते आणि त्या परीक्षेला जाते. परीक्षा देते, पण ती परीक्षा जी असते कॉम्पिटिशन ती तिला क्रॅक करता येत नाही. तिनं त्याच्यासाठी खूप परिश्रम घेतलेले असतात. जस्ट लाईक अस. आपण एखादा डेमो ठरवतो, आपण एखाद्याला भेटायला जातो, ठरवतो. सगळी छान तयारी झालेली असते. तिथं गेल्यानंतर जेव्हा काहीतरी निगेटिव्ह येतं, तेव्हा आपण काय होतो? डिस्टर्ब होतो, चिडचिड होती. दॅट लाईक सेम तशा पद्धतीनं ती घरी येते, रडते, चिडचिड होते. हे सगळं तिचे बाबा बघत असतात. ते तिला म्हणतात, "चल तुला आता एक गंमत दाखवतो." आणि ते तिला किचनमध्ये घेऊन जातात. किचनमध्ये त्या ह्याच्यामध्ये 3 भांड्यामध्ये ते पाणी गरम करत ठेवतात आणि गंमत काय होते? पाणी गरम झाल्यानंतर एका पाण्यामध्ये ते बटाटा टाकतात, एका पाण्यामध्ये अंड टाकतात. इफ पॉसिबल लिहून पण घ्या, तुम्हाला उपयोगी आहे. आणि एका ह्याच्यामध्ये ते कॉफी टाकतात आणि तिने बॉईल व्हायला लागतं. ती खूप चिडते, म्हणते, "मी इतकी फ्रस्ट्रेट आहे, मी इतकी चिडचिड चालली आहे, मला काय करावं सुचत नाही आणि तुम्ही किचन मधल्या ह्या काय मला ऍक्टिव्हिटीज दाखवतायत." ते म्हणतात, "फक्त 5 मिनिट दे, तुला जीवनातलं खूप महत्वाचं सार कळणार आहे," असं ते तिला म्हणतात. आणि मग एक 5 मिनिटांनी तिन्ही गॅस बंद करतात आणि त्याच्या आतमधल्या वस्तू काढून त्या कंपार्टमेंटवर ओट्यावर ठेवतात आणि मुलीला म्हणतात, "चल आता या तिन्ही वस्तूंना टच कर." ती काय करते? तो बटाट्याला टच करते, बघते तर ते बटाटा सगळा मऊ झालेला असतो. मग ते अंड बघते तर अंड कठीण झालेलं असतं आणि कॉफी हातात घेते, बघते ती पूर्ण मिसळलेली असते आणि ती त्या कॉफीचा वास घेते आणि म्हणते, "मग मग काय? ओके, ओके." मग ते वडील म्हणतात, "तिघांकडे पण लक्ष देऊन बघ. हा जो बटाटा होता तो पाण्यात टाकायच्या आधी कठीण होता. पण तिघांना पण आपण सेम प्रॉब्लेम मधनं घेऊन गेलोय. तिघांना पण बॉइलिंग वॉटरमध्ये टाकलं, उकळत्या पाण्यात टाकलं, सेम सिच्युएशन. पण झालं काय? तो जो कठीण बटाटा होता, तो कठीण न राहता मऊ झाला, कमजोर पडला. त्याच्या प्रॉब्लेमच्या पुढं त्यांनी नमतं घेतलं आणि स्वतःला पूर्णपणे गळला तो. त्या प्रॉब्लेमला फेस करू शकला नाही. तो मऊ पडला आणि अंड तुम्हाला माहितीये ना, पडलं की काय होतं? फुटतं. पण हेच अंड जेव्हा त्या पाण्यात गेलं, सेम प्रॉब्लेम, सेम सिच्युएशन, पण त्यांनी स्वतःला कठीण बनवलं. त्यांनी त्या प्रॉब्लेमवर स्वतःला ओव्हरकम केला, विजय मिळवला आणि कठीण बनवलं. आणि ही कॉफी लक्ष देऊन बघ म्हणतो तो, ही कॉफी हिनं काय केलं? ही त्या पूर्ण पाण्यामध्ये मिक्स झाली आणि एक वेगळा सुगंध तिचा रिफ्रेश करण्यासाठी पसरतोय. सेम वे, सेम सिच्युएशनला आपण काय होतो? बटाट्यासारखा विचार केला तर काही लोक जसं की आपण एका नवीन अपॉर्च्युनिटी मध्ये आलोय, निगेटिव्ह व्यक्ती आली तर त्या निगेटिव्ह व्यक्ती बरोबरच जातात वाहून आणि आलेल्या सगळ्या संधीला सोडून देतात. आणि काही लोक, नाही 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 मला अजून करायचंय, नाही हा चुकीचा आहे, मी बरोबर आहे, सिद्ध करायचा प्रयत्न करून कठीण म्हणतात. आणि काही लोक कॉफी सारखी असतात, जी काय करतात? नुसतंच त्याला मुश्किलला जे प्रश्न पडले त्याला सामना करत नाहीत, तर आपली सगळं आयुष्यच बदलून टाकतात. मग आता फ्रेंड्स, तुम्ही इथे किती जण आहात? 58 जण आहात. तुम्ही ठरवायचंय, तुम्हाला बटाटा व्हायचंय, तुम्हाला अंड व्हायचंय, का तुम्हाला कॉफी व्हायचंय. आणि आय थिंक मी माझ्या बाजूने सांगेन, मला कॉफी व्हायला आवडेल आणि मी मोदी केअर मध्ये कॉफी सारखी झालीये, पूर्ण मिक्स झाली आणि माझं आयुष्य म्हणजे आता मोदी केअर झालेलं आहे. मग का मी याच्यामध्ये का पडले? हे आजचं माझं आयुष्य मी का बदललंय? माझी सगळी स्वप्न पूर्ण व्हायच्या मार्गावर का आहेत? हे सगळं आपण आज शिकणार आहोत. तर फ्रेंड्स, सगळ्यांनी आता पूर्णपणे फक्त शरीराने नाही तर मनाने तुमचं आयुष्य बदलण्यासाठी आलेली ही अपूर्व संधी आहे. तेव्हा त्याचा फायदा घेण्यासाठी वही पेन घेऊन बसा. फ्रेंड्स, आता आपण सगळेजण मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या दोन्ही बाजूनी इथे उपस्थित आहोत. त्याचा फायदा करून घ्या. पूर्णपणे इकडे लक्ष द्या, डायव्हर्ट होणार नाही त्याची काळजी घ्या आणि होत असाल
तर प्रयत्न करा की ती गोष्ट तुमच्याकडून डायव्हर्जन झाली नाही पाहिजे. तर सगळ्यात आधी आपण स्क्रीन शेअर करतोय. 1-2च मिनिटात मी स्क्रीन शेअर करते. येस. आजच्या टॉपिकचं नाव आहे, दिसते मॅम? स्क्रीन दिसते? येस मॅडम, कंटिन्यू. कन्वर्ट युअर एक्सपेन्सेस इनटू इन्कम. हे सगळ्यात महत्वाचं आजच्या टॉपिकचं नाव आहे. म्हणजेच काय, थोडं ज्यांना कोणाला इंग्लिश येत नसेल दॅट मॅटर करत नाही, कारण आज जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल तुम्हाला किती इंग्लिश येतं, तुम्हाला तुमचं शिक्षण किती आहे, तुमचा अनुभव किती आहे, तुम्ही कुठल्या घरातून आहात, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही दिसता कसं, कशाशी काडीचा संबंध नसलेली अशी ही संधी आहे. फक्त समजून घ्यायचंय. मग याच्यामध्ये इथं आता लिहिलंय, कन्वर्ट युअर एक्सपेन्सेस इंटू इन्कम, म्हणजे तुमचा खर्च तुम्हाला तुमच्या उत्पन्नामध्ये कसं बदलायचं हे आज इथं शिकवलं जाणार आहे. आणि ते तुम्ही आजपर्यंतच लक्षात घ्या, जे पण काटकसरीनं तुम्ही तुमचे पैसे वाचवलेत, अगदी समजायला लागल्यापासून, जेव्हा घरच्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊन घरचा स्त्री असो किंवा घरची पुरुष असो, कष्ट करून पैसे गोळा करता आणि ते गोळा झालेले पैसे साठवता आणि साठवलेले पैसे परत काहीतरी घरचे प्रॉब्लेम निघाले की त्याच्यावरच खर्च होतात, बरोबर? आणि मग आज तुम्हाला इथे हे शिकवलं जाणार आहे की तुम्ही जे खर्च करताय त्या खर्चातून तुम्ही पैसे वाचवू शकता. असा एक खूप वेगळा फंडा, कारण लोकांना थोडंसं इलॉजिकल वाटेल, मनाला न पटणारं वाटेल की खर्चातनं पैसे कसे वाचतात. खर्च करण्यासाठी आम्ही पैसे वाचवतो, पण तुमचं वाक्य मॅडम चुकतंय का की खर्चातनं पैसे वाचवायचे? येस. खर्च करत असताना तुमचे पैसे कसे वाचणार आहेत हे आज तुम्हाला आजच्या या अपूर्व संधीमधून शिकवलं जाणार आहे. तर तुम्ही नाव लिहून घ्या. आज तुम्ही काय शिकताय? खर्चाला उत्पन्नामध्ये कसं बदलायचं. बघा, 1960 साल, ज्यावेळी मी जन्मले पण नव्हते, पण आजी आजोबांपासून आपण ऐकत आलोय की 1960 साली त्यावेळी 100 रुपयात घर चालत होतं. पुढचे सगळे कॉलम बघा 20-20 वर्षांनी पुढे गेले. 1980 साली 1000 रुपयात घर चाललं, 2000 मध्ये 10,000 मध्ये, 2020 1 लाख. एक लक्ष देऊन बघितलं ना, 100वर 1 शून्य वाढला 20 वर्षांनी, 1000वर 1 शून्य वाढला, 10,000 झाले. परत 20 वर्षांनी 10,000वर 1 शून्य वाढला, 1 लाख झाले. इट इज अ कॉस्ट ऑफ लिव्हिंग. आपल्या जगण्याचा हा खर्च आहे. ह्याचा आपण कधीच अभ्यास केलेला नसेल. आपल्याला असं वाटत असेल महागाई वाढते, ताळमेळ बसत, खर्चाला ताळमेळ बसत नाहीये असं तुम्हाला वाटत असेल, पण ऍक्च्युली ते तसं नाहीये. 2040 साली 1 लाख जे खर्च आहेत ते 10 लाखावर ऍट एनी कॉस्ट जाणार आहे. फक्त तुमच्याकडे ती जुळणी असेल, देन यू आर लकी की येस मॅडम काही काळजी नाही, 2040 साली महिन्याला 10 लाख रुपये आमची सोय आहे. तर खरंच सांगते, एन्जॉय म्हणून मीटिंग अटेंड करा. पण ज्यांची सोय नाही, अजूनही वेळ गेली नाही, जागे व्हा. 1 लाखाचे 10 लाख तुम्हाला करायला इथं आपण काय म्हणतोय, 20 वर्ष लागणार. म्हणजे 20 वर्षांनी 10 लाख लागणार. तर लोकांना प्रश्न पडेल, आज जर मला 10,000 पगार आहे तर 20 वर्षांनी ते 10 लाख होणार आहेत का? नाही. पण जर या संधीचा तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास केला, लक्ष दिलं, तर 5 वर्षात तुमचा चेक 10 लाखापर्यंत सहज जाऊ शकतो. हेच आज आपण आजच्या या ट्रेनिंग मध्ये शिकणार आहोत. नेक्स्ट स्लाइड काय आहे बघा. कोरोनाच्या काळामध्ये लक्ष देऊन बघा, भले हा पेपर इंग्लिश असू दे, पण मी तुमच्याशी मराठीतून बोलते. कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक जण, जवळजवळ 65% लोक सेकंड सोर्स ऑफ इन्कम म्हणजे उत्पन्नाची दुसरी काय संधी असेल हे शोधतायत. तर सेकंड सोर्स ऑफ इन्कम शोधणारी किती लोक आहेत? 65% लोक आता सध्या जगात आहेत. पॅन्डेमिक पिरियड मध्ये जवळजवळ 13 ते 14% लोक अशी झाली आहेत की ज्यांची नोकरी टोटल त्यांना कामावरून काढून टाकलंय. तर करोना हा शब्द आला की लोक म्हणतात हो अहो त्या करोनामुळे असं झालं. पण खरं सांगू का, करोना ह्या शब्दाला असं समजा, अरे कुछ तो करोना. तो करोना काय म्हणतोय तुम्हाला, अरे कुछ तो करोना, ये ऐसा ही रहने वाला है. अभी कोरोना का भाई आएगा, फिर बहन आएगी, फिर चाचा आएगा, ये तो होता ही रहेगा. तुम कुछ तो करोना. करोनाचा असा अर्थ घेतला तर खूप सोपं वाटेल. तर अशा या पॅन्डेमिक पिरियड मध्ये जवळजवळ जर इतक्या लोकांची नोकरी गेलीये, इतकी लोक दुसऱ्या संधीचा वाट बघतायत, तर फक्त आपण जर तिथं पोहोचलो तर विचार करा किती मोठ्या पद्धतीचं इन्कम दुसऱ्यांसाठी तुम्ही
उपलब्ध करून देताय आणि त्याच पद्धतीनं तुम्ही स्वतःसाठी सुद्धा एक खूप मोठं अचिव्हमेंट क्रिएट करणार आहात. तर ते कसं हे बघायचंय आपल्याला. तुम्हाला वाटेल काहीतरी फार मोठं सांगणार आहेत आज मॅडम. इतकं लाखो रुपयाच्या गोष्टी बोलतायत, की तुम्ही 5 वर्ष काम करा, लाखो रुपये तुम्हाला दर महिना मिळणार आहेत. तर त्याच्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असणार आहे. खूप काम करावं लागणार आहे. असं काहीही नाहीये. फक्त आजपर्यंत तुम्ही ज्या दुकानात जात होता, ते दुकान बदलायचं आणि पैसे कमवायचे. वेगळं वाटेल बरं का. मी काय म्हणतेय बघा. इकडे मार्केटचं चित्र आहे, इकडे मोदी केअरचं चित्र आहे. आता फक्त मार्केट बंद करायचंय आणि मोदी केअरमध्ये तुम्ही एंट्री करायची आहे. तुमची सगळी स्वप्न आणि तुमचं आयुष्य, तुमचं मानसिक, शारीरिक, आर्थिक सगळ्या स्थितीत तुम्ही स्टेबल होणार आहे, स्थिर होणार आहे. फक्त हा एक विचार तुम्ही केला तर. मग ते कसं करायचं? नेक्स्ट. आजपर्यंत म्हणजे जवळ-जवळ आपण आता असं समजूया 2010च्या पूर्वी तर हीच परिस्थिती होती. असं ते किराणा दुकानदार बसलेले असायचे पोती घेऊन. आज पण बऱ्याच ठिकाणी आहे. पण आता मॉल्स आलेत वेगळे-वेगळे आणि आपण काय करत होतो वेगवेगळ्या शॉपकीपरकडं, किराणा दुकानदारकडे जाऊन खरेदी करत होतो. तिथे 120 ची वस्तू 120 लाच घेत होतो. पण त्या दुकानदाराला जर आपण म्हटलं, "बाबा रे माझ्याकडे ₹100 आहेत, ₹20 तुला मला कमी करता येईल का?" तो करत नव्हता. पण तो कुठेतरी ते लिहून ठेवत होता किंवा म्हणत होता, "मला तुला देता येणार नाही." अशी कंडिशन होती आणि तो जे सांगेल ती रक्कम डाळ इतक्या रुपयाला तर इतक्याच रुपयाला आपण त्याला विचारू शकत नाही. तो किराणा दुकानदार जे सांगेल त्या पद्धतीनंच आपण खरेदी करत होतो. आता नेक्स्ट काय झालं? त्याच्यानंतर एक न्यू फंडा आला. इंटरनॅशनल लेव्हलवरून एक न्यू फंडा इंडियात आला 2010 ते 2015 मध्ये लोकं बिग बाजारला जायला लागली. रिलायन्समध्ये जायला लागली, खरेदी करायला लागली. तिथं ते त्यांनी स्वप्न दाखवली आपल्याला, की 2 वर 1 फ्री, ओके, डिस्काउंट आणि आपण खरेदी करायला जायचो. करायची खरेदी किती? 1000 ची. ठरवून जायचं. पण ते इतकं छान फिरवायचे ना, की शॉपिंग करून दमून आल्यानंतर तुम्ही जेव्हा पैसे द्यायला त्या काउंटरला उभं राहता, तिथं तुमच्या हातात मुलगा असतो तुमचा. तो वैतागलेला असतो आणि तिथं काय मांडलेलं असतं लक्ष देऊन आठवून बघा. चॉकलेट्स, गेम्स, डॉल्स आणि मग आपण काय करतो हे बिल होईपर्यंत आपलं बाळ शांत राहावं म्हणून ते सुद्धा खरेदी करतो. म्हणजे त्यांनी बरोबर तुमचा कस्टमर मेंटॅलिटी प्रमाणे ती अरेंजमेंट केलेली असते अख्ख्या मॉलची. बाहेर आल्यावर तुम्हाला कळतं मी ₹1000 खर्च करून 10 वस्तू आणणार होते. पण 5000 वस्तू खरेदी ₹5000 खर्च करून मी नको असलेल्या पण 50 गोष्टी घरी घेऊन आले. अंडर वन रूफ तुम्ही खरेदीला जाता, पण येताना पूर्ण तुमचा खिसा रिकामा झालेला असतो. ही सिस्टीम आहे मॉलची. आता आपण काय करतोय? दुसरा एक फंडा आला बघा आणि आता तो फंडा तर खूप चालला ऑनलाईन. की बाबा मला बाहेर जायचं नाहीये. बाहेरचं साहित्य आत येऊ शकतं. मग ते 24 तास बाजूला ठेवून वापरायला लागलं तरी चालेल. Amazon.in, Flipkart, Snapdeal किती गोष्टी आहेत. त्याच्यावरून आपण मागवायला सुरुवात केली. त्यांचं मार्केट इतकं वाढलं, की त्यांनी आता आपल्याला सिस्टम लावली आहे, की आमच्या इथं तुमचे प्रॉडक्ट टाका. एक लिंक आहे ती पाठवा आणि मग आम्ही काय करू तुमच्याकडून माल विकला गेला म्हणून तुम्हाला आम्ही पैसे देतो. ते वन टाईम कॅश असते. त्यांच्या वस्तू तुम्ही विकून देता आणि त्या वस्तूवर कुठेतरी तुम्हाला 50-60 रुपये मिळतात आणि तुम्हाला खुश होता तुम्ही, की अरे मी Amazonला Amazonची लिंक पाठवली तर माझं साहित्य विकलं गेलं किंवा मी Meeshoवर जातो, मी ऑनलाईन करतो, मी ते फोटोज टाकतो माझ्या स्टेटसला लोकं खरेदी करतात. तेव्हा तुम्हाला वन टाईम 100, 200, 300, 500 रुपये मिळतात आणि त्याच्यावर तुम्ही खुश होता. पण ते दॅट इज लिमिटेड, दॅट इज ॲक्टिव्ह इन्कम. आता इथं हेच आपल्याला बघायचं की आपण आज तागायत काय करत आलोय आणि आजपासून तुम्ही काय शिकणार आहात. आजपर्यंत आपण काय करत आलोय एखादी 35 रुपयाची वस्तू तयार झाली तर ती बाजारात येताना 100 रुपयाला येते आणि मग त्याच्यामध्ये वाटेकरी कोण कोण आहेत. कंपनी तयार करते ती तिचा वाटा काढून घेते, ती डिस्ट्रीब्युटरला देते ते 10 रुपये काढून घेतात, ती होलसेलरकडे येते तो त्याचे 20 रुपये काढून घेतो, होलसेलर रिटेलरला देतो तो त्याचे 100 रुपये काढून देतो, रिटेलर तुम्हाला देताना 25 रुपये लावतो आणि ह्या सगळ्यांना तुम्ही मोठं करता. मधली कंपनी, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर, ऍडव्हर्टाइजमेंट, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, शाहरुख खान, सगळी सेल टीम या सगळ्यांना तुम्ही मोठं करता आणि काटकसरीनं साठवलेले पैसे ह्या लोकांना देता. आता आपण काय करायचंय, एक खूप छान फंडा शिकायचंय. आपलेच पैसे आपणच खरेदी करायचे आणि आपलेच पैसे आपणच वाचून
आता आपणच मोठं व्हायचंय, हे आज आपण तुम्हाला शिकवणार आहे. बघूया कसं असतं. आता साधं बघूया हा. मी लोक म्हणतील, नाही नाही मॅडम, लहानपणापासून आमच्या आजी आजोबा पंजोबांपासून हेच होत आले. पण हे होत येत असताना आपण किती चुका केलेत हे आज समजून घेऊया. म्हणजे मग तुम्हाला कळेल की आम्ही मोदी केअर मध्ये येऊन काय करायचंय. आधी कळलं तर पाहिजे तुम्ही काय चुकताय. जे आम्हाला कळलं म्हणून आम्ही हे चालू केलं. आज तुम्हाला मी शिकवणार आहे. सहसा बघा ह्याचा कोणीच विचार करत नाही. एक्सपेन्सेस इन लाईफ म्हणजे माझ्या आयुष्यात होणारा खर्च तो किती असतो बघा, लक्ष देऊ. मिडल क्लास फॅमिली म्हणजे आमच्या आपल्यासारखी, माझ्यासारखी एक मिडल क्लास फॅमिली, ते लोक समजून चला महिन्याला 5,000चा किराणा आणतायत. 12 महिने ते लोक किराणा आणणार. मी 12 महिने किराणा आणत असेल घरी 5,000 रुपयाचा. मी समजून चालूया की एखादी व्यक्ती 70 वर्ष तरी कमीत कमी जगते. पण ती जर मोदी केअर मध्ये येते आणि मोदी केअर मधलं फूड सप्लिमेंट घेते तर 100 वर्ष नक्की जगणार. पण आता आपण एक सरासरी काढूया की ती व्यक्ती 70 वर्ष जगते. तर विचार करा, ती व्यक्ती 42 लाख रुपये आपल्या किराणासाठी आयुष्यभर खर्च करते. साधं गणित आहे. 5,000 रुपये महिना, वर्षभर गुणिले ती जगले 70 वर्ष, 42 लाख रुपये खर्च होणार आहे. आणि मगाशी मी सांगितल्यासारखं 70% रुपये तुम्ही तुमच्या खिशातनं लोकांना देताय, म्हणजे 29,40,000 रुपये तुम्ही दुसऱ्या बाहेरच्या लोकांना देऊन मोठं करताय. जे तुमचे पैसे जे तुम्हाला मिळायला पाहिजेत, पण ही लोक तुम्हाला ते प्रोडक्ट सप्लाय करतात म्हणून तुम्ही त्यांच्यावर हे खर्च करता. आता सगळेजणच 5,000 खर्च करत नसतील, समजून चालूया. मिडल क्लास लोक आहेत, लोअर मिडल क्लास आहेत, आपल्याकडे कामाला येणारी बाई असेल, हमाल असतील, गरीब लोक असतील, ते निदान 3,000 रुपये तरी खर्च करतायत. 12 महिन्याचे 3,000 पकडले, 70 वर्षासाठी पकडले तरी 25,20,000 होत आहेत. त्याच्यावर जर 70% काढले तर 17,64,000 रुपये पूर्ण 70 वर्षात हा माणूस दुसऱ्यांना मोठं करायला हे पैसे वापरतो. आता हेच पैसे तुमचे 70% जे मिडलमॅनना जाणार आहेत ते आपण कसं वाचवायचं हे शिकूया. आता सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला काय शिकवणार आहे, तुमचा खर्च सांगितला, तुम्ही काय करताय हे सांगितलं, आतापर्यंत काय करत आला हे सांगितलं, पैसे कुठं खर्च होतात हे सांगितलं. आणि तुम्हाला वाटत असणार हे असंच आहे, हे असंच चालू राहणार आणि हे असंच होतं, पण नाही. हे बदलायची वेळ आली. आता आपल्याला मोठं व्हायचंय, तर तुम्ही तुमचा खर्च उत्पन्नात कसा बदलायचा हे शिकूया आपण. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक रस्ता बदलायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एका गाडीत बसलाय आणि ती गाडी तुम्हाला जायचंय मुंबईला, आणि त्या गाडीत तुम्ही बसलाय आणि तुम्हाला सांगतोय तो माणूस ही गाडी मुंबईला नाही जाणार आहे, बेंगलोरला चाललीये. तुम्ही गाडी बदलाल का हट्ट करून, नाही नाही ती गाडी मुंबईकडून बेंगलोरला घ्या असं म्हणाल? नाही. तुम्ही काय म्हणाल, चला आता आपल्याला गाडी बदलली पाहिजे. मग जर एकाच वेळेने आपण गेली कित्येक वर्ष खर्च करून आपल्याकडे 4 पैसे वाचत नाहीये, आणि तोच पैसा तेच खर्च फक्त दुकान बदलून मोदी केअर मध्ये आल्यामुळं जर वाचणार आहे, हे सिद्ध आहे. अशी यशाची पाऊलवाट रचल्यामुळं लाखो लोक ह्याच्यामध्ये श्रीमंत झालेत. तर करून बघायला काय हरकत आहे. तुम्हाला कंपनी नाही म्हणत आहे 1-2 लाख रुपये गुंतवा आणि मग तुम्हाला मी 5 महिन्याने मनी रोलिंग सारखं डबल करून देणार आहे, नाही ना. किंवा कुठली सिस्टीम लावली आहे कंपनीनं, नाही. फक्त तुमचे लागणारी गोष्ट कंपनी तुम्हाला तुमचे पैसे वाचवायला शिकवण्यासाठी या दुकानात येऊन खरेदी करा एवढंच म्हणतीये. आणि हे फक्त जेव्हा तुम्ही मेंटली ऍक्सेप्ट करता, त्याला म्हणतात परिवर्तन. काळाची गरज काय आहे? परिवर्तन. बदल कुठं होतो? ऋतूमध्ये. बरोबर ना? अख्खा 12 महिने उन्हाळा असतो का? नाही. उन्हाळ्याचं रूपांतर हिवाळ्यात होतं, हिवाळ्याचं रूपांतर पावसाळ्यात होतं, म्हणून माणूस जिवंत आहे. दिवसभर उजेडच राहिला असता 24 तास, जगलो असतो का? नाही. दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर दिवस येतो. म्हणजे या ऋतू बदलत असतो, तसं माणसानी वेळेनुसार बदलणं गरजेचं आहे. आणि हे कोरोनाच्या काळात सगळ्यांना कळले. ज्यांना लवकर कळले ते लवकर यशस्वी होणार आहेत, ज्यांना उशिरा कळणार आहे ते उशिरा यशस्वी होणार आहेत, पण होणार आहेत. सो दिस इज कॉल्ड वे टू आझादी. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, मोदी केअरच्या सुपर स्टोअर मध्ये स्वतःला रजिस्टर करून घ्यायचंय. फ्री ऑफ कॉस्ट तुमचं रजिस्ट्रेशन आहे. लोक किती मोठ्या प्रमाणात इथं खरेदी करतायत हे दिसतंय. आणि तुम्हाला मॉलमध्ये जे पण प्रोडक्ट दिसते ते कोणते प्रोडक्ट आहेत, मॉर्निंग टू मॉर्निंग, म्हणजे आज गुड मॉर्निंग म्हणून उद्या गुड मॉर्निंग म्हणेपर्यंत लागणारे सगळ्या गोष्टी, म्हणजे जवळजवळ 750 प्रोडक्ट कंपनीमध्ये इंटरनॅशनल क्वालिटीचे आणि रिझनेबल रेटचे.
हे तुम्हाला पुढे जाऊन कळणार आहे. मग ही कंपनी आहे कोणती? जसं की आपण जर आपल्या घरातल्या एखाद्या मुलाचं मुलीचं लग्न ठरवतो, आलं स्थळ की देतो का? अरेंज मॅरेज मधलं बघतेय मी. आपण काय करतो ते घराणं बघतो. त्यांचं मागचं काय आहे श्रीमंती किंवा काय हेरिडेटरी त्यांचं सगळं चेक करतो. म्हणजे काय बघतो आपण? त्या घराण्याचं प्रोफाईल बघतो. मग आता आपण या कंपनीत जाणार आहे. प्रॉडक्ट खरेदी करणार आहे. तर सगळ्यात आधी कंपनीची प्रोफाईल बघा. ही माझी रिक्वेस्ट असेल कधी पण कुठल्याही कंपनीचं तुम्ही काम करा किंवा नुसते ग्राहक म्हणून जरी असलात तरी त्या कंपनीचं तुम्हाला प्रोफाईल माहित असणं गरजेचं आहे. कंपनीचं प्रोडक्ट नॉलेज असणं गरजेचं आहे आणि कंपनीचा प्लॅन हे तिन्ही पी प्रोफाईल, प्रोडक्ट आणि प्लॅन हे तिन्ही पी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सो आपण समजून घेऊया कंपनीचं प्रोफाईल काय आहे. सगळ्यात महत्वाचं ही आपली जी कंपनी मोदी केअर कंपनी आहे ती काही आता अलीकडे आलेली कंपनी नाहीये. जसं की आता खूप साऱ्या कंपनी पॉपकॉर्न सारख्या येतात आणि निघून जातात तशी ही कंपनी नाहीये. 1933 साली ते रायबहादूर गुजरमल मोदी म्हणजे आत्ताचे आपले जे एमडी समीर मोदी आहेत त्यांचे आजोबा त्यांनी ही कंपनी चालू केली मोदी ग्रुप्स. ओके. त्यावेळी त्यांच्याकडे जवळजवळ 63,000 करोडचं कॅपिटल असलेली ही कंपनी आहे. त्यांचा मुलगा कृष्ण कुमार मोदी त्यांनी जवळजवळ 90 कंट्रीमध्ये ही बिझनेस डेव्हलप केला. 28,000 पेक्षा एम्प्लॉई या कंपनीला जॉईन आहेत आणि मोदी केअर हा मोदी ग्रुपचा एक पार्ट आहे. म्हणजे डायरेक्ट मार्केट सेलिंग मध्ये भारतातली पहिली कंपनी म्हणजे मोदी केअर कंपनी आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे किती मोठं हेरिटेज असलेली श्रीमंती असलेल्या कंपनीला आपण अटॅच आहोत ते तुमच्या लक्षात येईल. गेली 3 पिढ्या झाल्या ही कंपनी चालू आहे. ही कंपनी पद्मभूषण अवॉर्डेड कंपनी आहे. आपले चेअरमन जे मोदी समीर मोदी आहेत ते मोदी एंटरप्राइजेसचं जे मी तुम्हाला म्हटलं की त्याचा एक पार्ट काय आहे मोदी केअर आहे. पण मोदी एंटरप्राइजेस ही जी आहे ती गॉडफ्रे फिलिप्स सिगार इंडिया लिमिटेड त्याची मेन आहे. इंडोफिल केमिकलची मेन आहे. कलर बार म्हणजे अख्ख्या जगात 2 नंबरवर असलेल्या कॉस्मेटिक कंपनी त्याचे सर्वेसर्वा असलेल्या ह्या मोदी एंटरप्राइजेस कडे ही कंपनी आहे. 24/7 म्हणजे 24 तास जे आता तुम्ही बघता वेलनेस वगैरे ओपन त्याची सुरुवात ती थीम ज्यांनी सुरू केली ती मोदी केअर आहे. आणि अशा खूप साऱ्या कंपनी की ज्याची ऍड शाहरुख खान करतायत, अक्षय कुमार करतायत, अमिताभ बच्चन करतायत. त्या ऍड करणाऱ्या कंपन्या त्या मोदी एंटरप्राइजेस मधल्या आहेत आणि त्यांचं 63,000 करोड भांडवल असलेली अशी ह्या मोदी एंटरप्राइजेसचं काय आहे मोदी केअर हे एक पार्ट आहे. आणि त्यांनी काय करायचं ठरवलंय आपण ते श्रीमंत आहेत ते प्रचंड रिच आहेत ते पण त्यांना आता काय करायचंय आपल्या भारतासाठी जसं की ते म्हणतो ना आपल्याला चॅरिटी करायचंय तर आधी ते आपल्या पाकिटाला परवडलं पाहिजे. सो ते म्हणतात आम्ही टोटली फुलफिल आहोत आता आम्हाला इंडियासाठी करायचंय म्हणून ते काय करतायत इंडियामध्ये वुमन एम्पॉवरमेंट युथला एम्पॉवर करतायत रिटायर्ड लोकांना सगळ्यांना फिनान्शियली फिजिकली त्यांचं ड्रीम आणि मेंटली सगळ्या गोष्टीत त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी समीर मोदींनी हा आझादी प्लॅन आणलाय. आता विचार करा मोदी केअर ह्या कंपनीला फॉर्च्यून 500 मध्ये जायचंय. हे जगातलं भारतातलं नाही म्हणत आहे जगातलं सगळ्यात मोठं स्वप्न आहे की फॉर्च्यून 500 मध्ये एखादी कंपनी जाती तर ती वर्ल्ड मधली बेस्ट कंपनी होती आणि त्या दिशेनं आपल्या कंपनीची वाटचाल चालू आहे. हे जे पण तुम्हाला आता बॅकग्राऊंडला लोगो दिसत आहेत ना त्यात आपल्या मोदी एंटरप्राइजेसच्या कंपनीच्या वेगवेगळ्या फर्मचे हे लोगोज आहेत. मग आता मोदी केअर हे मोदी एंटरप्राइजेसचं एक पार्ट आहे तर त्यांच्याकडे कुठले प्रोडक्ट आहेत इतके रेंज आहेत आपल्याकडे न्यूट्रिशनल हेल्थ वेलनेस कलर कॉस्मेटिक स्किन केअर फूड अँड बिव्हरेज पर्सनल केअर लॉन्ड्री केअर होम केअर शेतीचे प्रोडक्ट अफलातून आहेत आपल्याकडे ऑटो केअर ज्वेलरी टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट आपल्याला कोणीच बॅट करू शकत नाही इतके सुंदर टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट आहेत. SM वॉचेस आहेत स्पिरिच्युअल अगरबत्ती मसाले तेल तूप सगळं सगळं आपल्याकडं असलेलं असं हे प्रोडक्ट आहे आणि या प्रोडक्ट थ्रू तुम्हाला खरी आझादी मिळणार आहे. कसं बघा आतापर्यंत तुम्ही किराणा दुकानातून जे पण माल आणत होतात आणि आता तुम्ही मोदी केअर मध्ये यायचं डिसाईड केलंय तर आता तुम्हाला मी कंपनीचं प्रोफाईल सांगितलं कंपनीमध्ये किती प्रकारचे प्रोडक्ट आहे सांगितलं. आता आपण काय करूया बिझनेस पुढे बघूया पण एक ग्राहक म्हणून तुम्ही जर मोदी केअर मध्ये आला तर तुम्हाला काय काय फायदे मिळणार आहेत शॉर्ट मध्ये सांगते. एखाद्या दुकानात गेलात खरेदी केली आणि घरी आल्यानंतर तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणते बघा
घरी आल्यावर तुमच्या लक्षात आलं की हे प्रोडक्ट चांगलं नाहीये, तुम्ही घेऊन गेलात, परत घेतो का? नाही. ती व्यक्ती परत घेत नाही, तुम्हाला दुसरं घ्यायला लावते, इव्हन पैसे सुद्धा परत देत नाही किंवा प्रॉडक्टला प्रॉडक्ट सुद्धा देत नाही. पण आपल्या मोदी केअरमध्ये 100% सॅटिस्फॅक्शन गॅरंटी म्हणजे परतीची हमी असते. त्याला सुद्धा आज न्या आणि उद्या द्या असं नाही. 30 दिवस ते प्रॉडक्ट तुमच्याकडे आहे आणि विदिन 30 दिवस तुम्ही 25% ते वापरलं असलं तरी प्रॉपर रिझन देऊन तुम्ही जर कंपनीला ते प्रॉडक्ट परत दिलं, तर कंपनी तुम्हाला पूर्ण पैसे तुमच्या खात्यावर ट्रान्सफर करते. विचार करा, केवढी मोठी तुम्हाला इथं फॅसिलिटी मिळते. त्याचबरोबर तुम्ही खरेदी केलं, की कंपनी तुम्हाला 10 ते 20% पर्यंत बिलावर डिस्काउंट देते आणि बाहेर आपण बाजारात गेलो तर तिथं डिस्काउंट दिला जात नाही. ₹1 एक चॉकलेट सुद्धा तो दुकानदार आपल्याला देत नाही. तिसरं बेनिफिट, कंपनी तुम्हाला प्रत्येक 1000च्या खरेदीवर 10% गिफ्ट म्हणजे 1000ला 100, 2000ला 200, 3000ला 300 ते 350, 5000ला 600 ते 650 रुपयाचं कंपनी तुम्हाला वस्तू गिफ्ट देते, जे की तुम्हाला दिवाळीमध्ये दुकानदार 5000च्या खरेदीवर 2-2.5 किलो साखर किंवा प्लास्टिकचे डबे देतो. कॅशबॅक ही बघा बेनिफिट. आजपर्यंत असं कधी ऐकलंय का, की तुम्ही एखाद्या दुकानात खरेदीला गेलाय, खरेदी केली म्हणून त्याने तुम्हाला कॅशबॅक दिले? नाही. इथे कंपल्सरी मोदी केअरमध्ये मिनिमम 5% तुमच्या खात्यावर दर महिन्याच्या 8 तारखेला तुम्ही एक जरी वस्तू खरेदी केली तरी तुमच्या खात्यावर पैसे येतात. आणि सगळ्यात बेस्ट ऑफर लॉयल्टी म्हणजे प्रामाणिक तुम्ही जर कंपनीला राहिलात आणि कंटिन्यूस 6 महिने कंपनीकडनं खरेदी केलं तर कंपनी तुम्ही केलेल्या खरेदीचा ऍव्हरेज काढून 20% इतकं अमाऊंट तुम्हाला फ्री मध्ये 7व्या महिन्यात देते. एक्झाम्पल म्हणून एक्सप्लेन करते. एखादी व्यक्ती 3 हजाराची खरेदी 6 महिने करत असेल तर 7व्या महिन्यामध्ये कंपनी तिला 3000चं कुपन गिफ्ट देते. त्या 3000मध्ये 750 मधलं तुम्ही काहीही घेऊ शकता विदाउट अ पेनी ऑफ एक्सपेन्सेस. ₹1 सुद्धा तुम्हाला खर्च करायचा नाहीये आणि तेच पुढचे 6 महिने तुम्ही कंटिन्यू ठेवले म्हणजे जवळ-जवळ कंपनीला दिसतं आणि हे बघण्यासाठी कुणी माणूस नाहीये. तिथं सॉफ्टवेअर आहे, तुमचं बिल पडतं. कंपनी बघतात, की 12 महिने झाले ही व्यक्ती आपल्याकडे खरेदी करते. तर 12 महिने पूर्ण झाले, की कंपनी तुम्हाला 3-3 हजाराचे 2 कुपन देते. म्हणजे अगदी साधा हिशोब आहे. 3000चा हिशोब धरला तर 12 महिने 12 एके 12, 12 दूने 24, 12 त्रिक 36. 36,000 खर्च करताय असं दिसतं, पण कंपनी तुम्हाला 3000चे 3 कुपन वर्षभरात देते. म्हणजे ₹9000 कंपनी तुम्हाला इथं रिटर्न देते. फक्त लॉयल्टीचं बेनिफिट. वरती तुम्हाला गॅरंटी मिळते ते वेगळं, डिस्काउंट मिळते ते वेगळं, गिफ्ट मिळते ते वेगळं, कॅशबॅक मिळते ते वेगळं. लॉयल्टीमधनं कंपनी तुम्हाला ₹9000 परत देते म्हणजे जवळ-जवळ 55% तुम्ही रिटर्न्स घेता. आता बघा, हेच तुम्ही आवडलेली गोष्ट जेव्हा सांगायला सुरू करता, तुम्हाला 10 एरियामधून कंपनी इन्कम देते. समजून घेऊया, तुम्ही जर समजा खरेदीला गेलात तर 20% तुम्हाला कंपनी एम-आर-पी वर डिस्काउंट देते. एक्झाम्पल म्हणून सांगते, ₹120 ची वस्तू इथं तुम्हाला 100ला मिळते आणि हीच तुम्ही ₹100 ची वस्तू 120ला विकता, तेव्हा तुम्हाला दुसरा नंबर ₹20 रिटेल प्रॉफिट मिळतं. म्हणजे डिस्काउंट पण मिळतं, रिटेल प्रॉफिट मिळतं, प्लस तुम्ही खरेदी केली म्हणून मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला 5% तुमच्या खात्यावर येतं. हे आपण अप्रॉक्सिमेटली 5% टाकलंय. 7 ते 16% तुमच्या खात्यावर दर महिन्याच्या 8 तारखेला पैसे येतात. 4% तुम्ही डायरेक्टर झालात. असं खरेदी करत ॲड ऑन होत तुम्हाला एका पर्टिक्युलर लेव्हलला तुम्ही पोहोचला, की तुम्हाला कंपनी काय करते डायरेक्टर करते आणि 4% डायरेक्टर बोनस देते. 14% खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही लोकांना शेअर केलं म्हणून 14% कंपनी तुम्हाला टीम बिल्डर बोनस देते. अशा पद्धतीनं ग्राहक आणलेत आणि ते ग्राहक लोक बिल करतायत ह्याच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष ठेवता आणि बिझनेस म्हणून ह्याच्याकडे बघता म्हणून कंपनी तुम्हाला 15% लीडरशिप प्रोडक्टिव्हिटी बोनस देते आणि हे सगळं करत असताना इतक्या छान पद्धतीने लोकांच्या आयुष्यात तुमच्यामुळे बदल झाला म्हणून ही ऍडिशनल फॅसिलिटी तुम्हाला 3% ट्रॅव्हल बोनस मिळतो ज्याच्यामध्ये तुम्ही देश विदेशात फिरू शकता. 5% कार फंड मिळतो ज्याच्यामुळे तुम्हाला तुमची आवडती गाडी घेता येते. 3% होम फंड मिळतं ज्याच्यात तुम्ही घर बांधू शकता आणि 2% अटूट बंधन बोनस मिळतं म्हणजे जवळजवळ 21 लाखाचं कॅपिंग असलेलं महिन्याला असे अटूट बंधन बोनस तुम्हाला 2% मिळतं आणि अशा पद्धतीनं तुम्ही ऍडिशनल इन्कम इथं घेऊ शकता. आता हे सगळं सांगत असताना तुम्हाला वाटेल इतकं वाटतेय कंपनी म्हणजे कंपनीच्या डेव्हलपमेंटचं काय? आज कंपनीला दिवसाला 10,000 पेक्षा जास्त लोक जॉईन होतात.
कंपनीचा 2000 करोड पेक्षा जास्त बिझनेस आहे. इथं ते तुमच्या लक्षात येईल. 2014 ते 15 मध्ये कंपनीचा बिझनेस तुम्हाला दिसतोय. 2014 ते 15 मध्ये कंपनीचा बिझनेस 95 करोडचा होता. तो 2015 ते 16 लगेच पुढच्या वर्षी 140 करोडला गेला. 2016 ते 17 270 करोड बिझनेसचा ग्राफ बघा तुम्ही. 2017 ते 18 कंपनी 535 करोडवर गेली आणि 2018 ते 19 कंपनी 1000 करोडवर गेली. 18 ते 19 मध्ये. आता इथले पुढचे एक मिनिट बघते मी डायग्राम्स दिसतायत का? नाही दिसत आहेत. पण आता कंपनीचा जो बिझनेस चालू आहे तो 2000 करोड पर्यंत कंपनीचं टर्नओव्हर आहे. मग विचार करा कंपनी जर अशा पद्धतीनं डेव्हलप करते, टर्नओव्हर कंपनीचा लास्ट 4 इयर मधला त्यांनी दिलाय, तर विचार करा कंपनी किती हाय लेवलला. जसं की आपण म्हणतो बघा शेअर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचा शेअर वाढायला लागला की लोक काय करतात, त्या कंपनीची खरेदी फास्ट करतात तिचं ग्रोथ बघून. इथं तर आपणच ग्राहक आहोत, म्हणजे इन शॉर्ट आपणच पार्टनर आहोत. 63,000 करोडचं जे कॅपिटल आहे ते आपलंच आहे, फक्त एका आधार कार्डला देऊन. आता बघूया मोदी केअरचं लॉकडाऊन पिरियड मध्ये काय डेव्हलपमेंट झाले. लोक काय म्हणतील ते बिफोर लॉकडाऊन होतं 2019 पासून तर आपण लॉकडाऊन बेअर करतोय मॅडम, मग त्यातला तुमचा सेल दाखवा. बघा एप्रिल 2020 ला कंपनीचा जेव्हा सेल चेक केला 122 करोड. ऑगस्ट 2020 बघा महिन्याचा फरक बघा महिन्याचा. एप्रिल, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 4 महिन्याचा सेल दिलाय 2020-21 मध्ये. 122 करोड, 176 करोड, 194 करोड. ऑक्टोबर मध्ये 230 करोड. हायएस्ट बाय एनी डायरेक्ट सेलिंग कंपनी इन इंडिया. इंडियातल्या सगळ्या कंपनीपेक्षा आपण सध्या हायएस्ट लेवलला जाऊन काम करतोय बिकॉज ऑफ ओनली द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट अँड प्लॅन ऑफ द प्रोडक्ट. तुम्ही किती चांगलं बोलता, तुम्हाला किती चांगलं हे एक्सप्लेन करता येतं म्हणण्यापेक्षा आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट मध्ये एवढा दम आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपला सेल वाढलेला आहे. मग आता कंपनीचा एक्सपेक्टेड टर्नओव्हर 2025 मध्ये किती आहे बघा. 15,000 करोड ते 20,000 करोड. म्हणजे जर समजा त्यातलं त्यांनी 4,000 ते 5,000 करोड लोकांमध्ये वाटायचं ठरवलं तर किती लाख रुपये या कंपनीमध्ये तुम्ही कन्सल्टंट म्हणून काम करत असताना किती करोड आणि किती लाख रुपये मिळवू शकता हे इथे दिसतंय तुम्हाला. 4,000 ते 5,000 करोड वाटणार. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही 100 लोकांना सांगता, इथं सुद्धा बसलेल्या लोकांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करा की मी ऐकायला बसलोय पण मला ह्याच्यावर विश्वास नाही वाटत, अशी म्हणणारी लोक, लक्ष देऊन ऐका, अशी म्हणणारी लोक तुम्हाला 60% मिळणार आहेत. मग ती 60% लोक गळली तर 40% लोकांनाच ते 4,000 ते 5,000 करोड डिस्ट्रीब्यूट होणार आहे. मग विचार करा, ही लोक गळली की म्हणतात की नाही सह्याद्रीच्या डोंगरावर माथ्याशी खूप जण आहेत पण डोंगरावर झेंडा फडकवणाऱ्यांची गर्दी कमी आहे. मग तिथं जिथं गर्दी कमी आहे त्या 5% लोकांपर्यंत आपल्याला जर पोचायचं असेल तर आधी 95% लोक जी दुसऱ्या लोकांना मोठं करतायत, कोणाला 5% लोकांना मोठं करण्यासाठी 95% लोक जगातली कष्ट करतायत, त्यातनं उठून बाजूला येऊन तुम्हाला 5% मध्ये यायचं असेल तर आधी तुम्हाला मोदी केअर समजून घ्यावं लागेल. निगेटिव्ह लोकांच्या मध्ये राहिलात तर तुम्ही काय होणार आहे, त्यांनाच तुम्ही खरं समजणार आहात. सो फ्रेंड्स, मोदी केअर लाखो रुपये वाटायला बसलीये, फक्त मोदी केअर समजून घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आज आपण काय करतोय, इथं खरंच मोदी केअर मध्ये काम करून मल्टी लेवलला मल्टी मिलिनियर झालेत का लोक, तर त्यांची आपण स्टोरी बघणार आहे. बघून घ्या. इथे कोण कोण दिसतंय तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं आपले अपलाईन आहेत. तर आपल्या इथले जे मेंटॉर आहेत रश्मिता आणि मिस्टर गोपाल चंद्र साहू, ग्लोबल ब्लॅक डायमंड आहेत. यांनी आता या कंपनीमध्ये जॉईन होऊन 6,75,756. तुम्हाला काय वाटतंय की वर्षाचा आकडा आहे का? नाही, ऑक्टोबर मंथ चेक, ऑक्टोबर महिन्याचा त्यांचा हा चेक आहे 6,75,756. यांनी इथं काय केलं, मोदी केअर मध्ये आले, मोदी केअर समजून घेतलं. एक बिझनेसमॅन होते, त्यांनाही बऱ्यापैकी कर्ज होतं, म्हणून त्यांनी सेकंड सोर्स इन्कम शोधला आणि आता खूप चांगल्या पद्धतीनं ही लोक ह्याच्यामध्ये काम करतात. ते खूप चांगली ऑर्गनायझेशन घेऊन. ते संजय बगारिया, संजय बगारियांचा चेक बघा 16,81,000, सॉरी 16,81,000 म्हणजे हजार. त्या लाखामध्ये त्यांना
ऑक्टोबर महिन्याचा त्यांचा चेक निघाला. आता जस्ट ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी चालू आहे. 2 महिन्यापूर्वीच्या चेकची रक्कम त्यांनी दिलेली आहे. म्हणजे विचार करा, हे सुद्धा जीबीडी आहे. यांनी सुद्धा हेच केलंय. आधी तुमच्यासारखंच ऐकायला बसले, आवडलं, चालू केलं. 100 पैकी 90 लोकांनी जरी नाही म्हटलं, तरी 10 लोकांना सोबत घेऊन त्यांनी काम चालू केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं हे काम वाढलेलं आहे. इथं जे पण लोकं दिसतायत, त्यांनी याच पद्धतीनं काम केलेलं आहे आणि हे चेकचे त्यांचे चेकचे आकडे बघा, 28,86,000. इथे खाली बघा, हे जे आपले आहेत वैशाली रघुनाथ शेट्टी, हा आहे आउट ऑफ इंडिया शिकत होते, आउट ऑफ इंडिया जॉब करत होते. 3-3.5 लाख पर मंथ मिळत होतं. पण इतकं टार्गेटेड काम, इंजिनियर होते ते, मरीन इंजिनियर. इतकं टार्गेटेड काम असायचं, इतकं टेन्शन असायचं आणि एवढं सगळं करून कधीच त्यांना त्या गोष्टीचं कौतुक होत नव्हतं. मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये पाय सोडायला लोक बसलेले असतात. ते इरिटेट झाले, इंडियामध्ये आले, मोदी केअर समजून घेतलं. विचार करा, आपण तर महिना इतकं कमवत नाही की मोदी केअर मध्ये जाताना विचार करायला. 10-15 हजाराचं आपला असू शकतं पेमेंट, पण जो माणूस 3-3.5 लाख रुपये कमवत होता, त्यांनी तो जॉब सोडून इथं येऊन आता पर मंथ एन्जॉय करतायत. भरपूर गाड्या झाल्यात, भरपूर घरं झालीत आणि त्याच बरोबरीनं जवळजवळ त्यांचे 30 ते 40 फॉरेन ट्रिप झालेत. पर मंथ 7,31,784 रुपये मिळवत आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक तुम्ही लक्षात घ्या, हे जे पण कोणी इथं सक्सेसफुल झालेत, हा दिव्यानंद शेट्टी आहेत, गणेश देवाडिगांच्या बाबतीत मला सांगायला आवडेल, चेकची अमाऊंट तुम्ही बघताच आहे. हे 400 रुपये ऍज अ वेटर म्हणून मिळवत होते. 4 मित्र 1200 रुपयाच्या रूम मध्ये बेंगलोरमध्ये राहून वेटरचं काम करत होते. कुठूनही कसलाही खर्च भागत नव्हता आणि आज इतक्या वर्षांनी, म्हणजे जवळजवळ 12 वर्ष झालं ते मोदी केअर मध्ये आहेत. कन्सिस्टंटली एक विश्वास ठेवला, काम करत गेले. त्यांना पण बरेच प्रॉब्लेम आले, पण त्यांनी हलले नाही, ती जागा सोडली नाही. आता पर मंथ 14,24,362 मिळून त्यांनी आता जॅग्वार खरेदी केली. त्यांचं BMW आलंय आणि त्यांचा करोडो रुपयाचा बंगला गेल्या मागच्या 2 महिन्याखालीच त्यांनी त्या घराचं ओपनिंग केलं. जे शेतांमध्ये झोपडीसारखं त्यांचं घर होतं. पण हे करत असताना हे एका दिवसात श्रीमंत व्हायचा हा रस्ता नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं पाऊल उचलावं लागेल, ह्या मिलेनियर्स लोकांच्यात बसायचं असेल तर. आणि त्यासाठी तुम्हाला सक्सेस, आता इथे जी पण लोक दाखवतायत आपण सक्सेसफुल झालेली बरीच लोक आहेत, हे दाखवण्यामागचा उद्देश एकच आहे की हे लोक करू शकतात तर तुम्ही करू शकता. तुमच्याकडं, त्या लोकांकडे वेगळं काय आहे, 2 हात 2 पाय डोकं आणि भरपूर आलेली संकट, ह्याचीच शिदोरी त्यांच्या बरोबर आहे आणि त्यातनं बाहेर पडून त्यांनी हे सगळं स्वतःचं विश्व उभं केलंय. आता हे करत असताना लोकांना प्रश्न पडेल, मॅडम तिथं तर लाखो रुपयाच्या गप्पा चाललेत, पण हे करायचं कसं? इथं तर प्रोडक्ट कंपनीच आहेत. मी जॉईन झालो, मी माझ्या घरच्यासाठी प्रोडक्ट आणलं, माझी खरेदी केल्यावर मी कसा मोठा होईल? तुमचं एक वाक्य छान आहे, माझी खरेदी. खरेदी करणं महत्वाचं आहे. लोकांना इथं काय वाटतं, माझ्या 100 ओळखी आहेत, मी 100 जणांना जॉईन केलं. नाही, जॉईन होऊन इथं श्रीमंत होत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर एखादं दुकान काढलंय आणि दुकान लाखो रुपयाचं घेतलं आणि दुकानात मालच नाही भरला, तर दुकानात गिराईक येणार नाही, दुकानात व्यापार होणार नाही आणि तुम्ही श्रीमंत होणार नाही. म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लागेल. सो सेम वे इथे इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आहे, तुम्ही जे बाहेर जाऊन डेली नीड्सचे प्रोडक्ट घेता तेच इथं घ्यायचं, ते प्रोडक्ट वापरायचं. वापरलं की आता सध्या तुम्ही आहे, तुमच्या मोबाईलला निदान 10 लोक असतील जे रोज दात घासतात, जे रोज अंघोळ करतात, ज्यांना स्वच्छ राहायला आवडतं, ज्यांना फिजिकली फिट राहायला आवडतं, त्या 10 लोकांना ही माहिती द्यायची. 10 चे 20, 20 चे 50, 50 चे 100, 500, 1000, 5000 असे करता करता 10,000 लोक तुमची झालीत. तर एवढ्या कॅटेगरीवर तुम्ही, बघा मी काय म्हणते, कंपनीला इतकी माणसं सुचवली म्हणून तुम्हाला इन्कम मिळणार आहे. जसं की एखाद्या किराणा दुकानात गेलात, तुम्ही माणसं सुचवलीत म्हणून ती लोक काही तुमच्याकडे हे असं म्हणत नाही दुकानदार, अरे ताई तुमच्यामुळे 10 गिराईक वाढलं, आता एक काम करा, मी तुम्हाला 1 किलो तांदूळ फ्री देतो. असं होतं का? नाही. ही अगदी स्मॉल अपेक्षा, पण नाही. पण इथं तुम्ही त्या लोकांना सजेस्ट केलं म्हणून त्यांचे फायदे त्यांना देऊन कंपनी काय करते, तुम्ही रेकमेंड केलं, त्यांना आपल्या कंपनीत घेऊन आलात, आपल्या कंपनीचं मोठं जे बिग थिंकिंग आहे ते दाखवलं, म्हणून कंपनी तुम्हाला त्याचं इन्कम देते, तुम्हाला फॉरेन ट्रिप्स देते, तुम्हाला कार देते, तुम्हाला घर देते,
तुमचा मानसन्मान केला जातो आणि तुम्हाला एक खूप मोठ्या पद्धतीनं पॅसिव्ह इन्कम दिलं जातं. इथं फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्ही एकटे कधीच मोठे होत नाही. सगळ्यात आवडणारी गोष्ट, तुम्ही ठरवता जेव्हा मी एकटा मोठा होणार आहे, होऊच शकत नाही. तुम्ही जेव्हा तुमच्या मित्रांना, तुमच्या फॅमिली मेंबरना, तुमच्या रिलेटिव्हजना, नेबर्सना मोठं करता, सगळ्यांना त्यांचे फायदे दाखवून देता, तेव्हा तुम्ही मोठे होता. म्हणजे इथं जेवढे जास्त लोकांची तुम्ही चर्चा करता, तेवढे तुम्ही खूप मोठे होता. आता तुम्ही म्हणाल, मॅडम कसं काय मोठं होणार? मला अजून मला डीप मध्ये जाऊन सांगा. फॉर एक्झाम्पल बघा, इथे उपस्थित असलेले आता किती जण राहिले? 68 जण आहेत. प्रत्येक जण कमीत कमी 2,500ची तरी खरेदी आपल्या फॅमिलीसाठी करत असेल. पेस्ट आता तर आमचं माझ्या मते पुढच्या आठवड्यात तांदूळ सुद्धा येतील. रेडी टू ईट गोष्टी आहेत आमच्याकडे. चहा आहे, तूप आहे, तेल आहे, कॉफी आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण बाहेरनं विकत आणतो. हे सगळं मिळून आपण एक 2,500ची वस्तू आणली फॅमिलीसाठी आणि काही गोष्टी आपल्या लोकांना दाखवायला, "अरे वापरून बघ." त्याच्याशिवाय तर तो येणार नाही. मग त्याला तुम्ही सांगितलं, "ते बघ ही पेस्ट एवढ्याला, ही पैसे दे आणि पेस्ट घे, वापरून बघ, आवडलं की तुला मी बाकीचं सांगेन." हे सगळं करण्यासाठी समजून चला, तुम्ही एक 2,500 ची खरेदी केली एका दुकानात जाऊन मोदी केअरच्या. मोदी केअरचे सांगून ठेवते फ्रेंड्स, 15,000 पेक्षा जास्त दुकान आहे. त्यामुळे असं समजू नका की हे प्रॉडक्ट कुठं मिळेल. हे तुम्हाला ऑनलाईन पण मिळतं, हे तुम्हाला होम डिलिव्हरी मिळतं, हे तुमच्या गावामध्ये शॉप आहेत तिथं मिळतं आणि पुढे जाऊन इंटरेस्ट झाला तर तुम्ही सुद्धा इथं दुकान टाकू शकता अगदी लोअर इन्व्हेस्टमेंटमध्ये. तर आता आपण सध्या हा विचार करूया की 2,500चं काय केलं तुम्ही खरेदी केलं. आता मगाशी मी तुम्हाला काय दाखवलं? 10,000 लोक तुम्ही केलीत. समजून चाला. 10,000 लोकांनी 2,500 म्हणजे हा जो बिझनेस आहे डायरेक्ट मार्केट सेलिंग हा कधी पण बिझनेस व्हॉल्यूमवर मोजला जातो. जसं कापड मीटरमध्ये मोजतात, पाणी लिटरमध्ये मोजतात, भाजी किलोमध्ये मोजतात, तसं मार्केटिंगचा हा जो बिझनेस आहे तो बीव्ही मध्ये म्हणजे बिझनेस व्हॉल्यूमवर मोजतात. 2,500ला समजून चाला कंपनी म्हणते तुम्ही 1,000 बीव्ही केलाय. 10,000 गुणिले 1,000 बीव्ही म्हटलं तर तुमच्या नावाखाली 1 करोड बीव्ही अमाउंटनी नाही म्हणत. अमाउंटनी 2 करोड होता, डबल होतं. पण आपण बीव्हीने हिशोब केला तर 1 करोड बीव्ही साधं गणित आहे. ज्याच्या नावावर 1 करोड बीव्ही आहे ना त्याला दर महिना 10 लाख मिळतात. मग आता आपण असं समजून चालूया की 10,000 लोकांना भेटले, 5,000 लोकच हो म्हणतायत. आला तुमचा बिझनेस 5 लाख, महिन्याला 5 लाख. आता ठीक आहे 5,000 मधले 2,500 लोकच हो म्हणाले. आला तुमचा चेक 2.5 लाखावर. आता इकडे तुमचे काय झालं 10चं 5 झालं, 5चं 2.5 झालं. 1,000 लोक जरी तुम्ही गोळा केली तरी तुमचा चेक येतोय 1 लाखावर, 1.25 लाखावर आणि तुमची अपेक्षा काय आहे 50,000 मिळालं तरी चालेल. ओके या तुम्ही इकडं 500 माणसं जरी तुमच्या खाली इकडून तिकडून आणि ती पण सगळी तुम्हीच करायची आहेत का? नाही. मी तर माझा एवढा मोठ्या ऑर्गनायझेशन मधनं 50 माणसं जॉईन केले. इतकी मोठी ऑर्गनायझेशन झाली आज 5 आकडी रक्कम येते. मी ओळखत पण नाहीये त्या लोकांना आणि इथं मला ओळखण्यासाठी मला थोडंच त्यांना शिकवायचंय दात कसं घासा, अंघोळ कसं करा. इतक्या सोप्या पद्धतीनं केलत ना तरी तुम्हाला पर मंथ इतकी मोठी रक्कम येते. आणि हे करत असताना बघा इथे तुम्ही फॉरेन ट्रिप घेणार आहे, कार घेणार आहे, इथे खूप चांगल्या पद्धतीचं तुमचं घर बांधून होणार आहे आणि इतकंच नव्हे तर तुम्हाला इथं मान-सन्मान सुद्धा मिळणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, फक्त एकच करायचंय मेनी पीपल आर सक्सेसफुल जस्ट बाय चेंजिंग देअर शॉप. बरीच लोक आहेत की ज्यांनी फक्त दुकान बदललं आणि ते यशस्वी झाले आणि ह्याच यशस्वी मार्गावर तुम्ही आहात कारण तुम्ही आज मोदी केअर ऐकायला बसलेले आहात. फक्त पहिलं एक पाऊल उचलायचंय, दुकान बदलायचंय, आपल्याला त्याच दुकानात जायला पाहिजे. म्हणजे आपले त्यांचे काही लागेबांधे नाहीये. आपण ऍड बघूनच घेतोय जे पण घेतोय ते. त्यामुळे आधी प्रॉडक्टची क्वालिटी पण तुम्ही लोक बघून घ्या. आज ज्यांनी पण तुम्हाला बोलवलंय त्या लोकांना सांगा आम्हाला तुमच्या प्रॉडक्टच्या क्वालिटीचे डेमोज पाठवा आणि ते बघून घ्या आणि स्वतः खरेदी करा, वापरा. ह्या लोकांनी पण काय केलंय बघा तुम्हाला वाटेल ह्याच्यामध्ये कसं आम्ही काम करणार, जमणार का आम्हाला? आता ह्या लोकांचं आपण थोडंसं बघूया. हे स्वतः सीबीआय मध्ये डीएसपी होते, रिटायर्ड झाले. स्वतः आता त्यांचं वय किती आहे? 79 इयर्स ओल्ड. मिथाली मुखर्जी ज्या आहेत त्यांना एका डोळ्यांनी दिसत नाहीये. त्या 69 इयर्स ओल्ड म्हणजे 69 वर्षाची ती महिला आहे आणि 79 वर्षाचे हे गृहस्थ आहेत. गेली 5 वर्ष मोदी केअर मध्ये आहेत आणि त्यांनी या रिटायर्ड लाईफ मध्ये 2017ला मोदी केअर जॉईन केलंय. फॉरेन ट्रिप झाली एक त्यांची आणि त्यांचा एका वर्षातला इन्कम बघा 3,39,678. तुम्ही म्हणाल एवढं कसं होऊ शकतं? फक्त त्यांनी काय केलं दुकान बदललं, प्रोडक्ट वापरले. आता ते स्वतः सीबीआय मध्ये आहेत म्हणजे त्यांच्या किती सुंदर ओळखी आहेत. त्यांना पेमेंट किती छान असेल, ते किती रिच असतील.
पण त्यांनी काय विचार केला, मला सर्व्हिस करायची, लोकांना चांगलं द्यायचे, माझ्या जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना सुद्धा मला ही संधी दाखवायची. एवढंच केलं आणि आज ते जवळ-जवळ 3-3.5 लाख रुपये दर महिना मिळवतायत. एवढे प्रॉब्लेम तुम्हाला आहेत का? तुम्ही म्हणत असाल, की इथं कुठली लोकं येतात बघा. डॉक्टर अशोक आणि डॉक्टर शोभा पंजाबी हे दोघं आपल्या कंपनीला जॉइन झाले. खूप चांगल्या पद्धतीनं त्यांची ओपीडी चालत होती. त्यांनी आपल्या वेलच्या प्रॉडक्टचा स्टडी केला. पेशंटना सांगायला सुरुवात केली. पेशंट वाढायला लागले. मग त्यांनी अभ्यास केला आणि आज त्यांना 2 कार, 17 फॉरेन ट्रिप आणि दर महिना 6 लाख रुपये मिळतात. त्याच ओपीडीत बसून पेशंटना सांगतायत आणि हा बिझनेस ॲडिशनल करतायत. त्यांना विचारलं गेलं, की तुमचं एवढं सगळं छान असताना इथं का आलात? तर त्यांनी काय सांगितलं माहितीये का? मी जेव्हा एकटा जाऊन कार घेऊन आलो ना, तेव्हा लोकांना कौतुक नव्हतं. पण जेव्हा मला मोदी केअर मधनं कार घेतलं कळलं ना, माझ्यासाठी 500 माणसं वेट करत होती. टाळ्या वाजवायला आणि गळ्यात हार घालायला. मी फॉरेनला जाताना असाच बायकोला घेऊन जायचो, विमानात बसायचो, जायचो, यायचो, कुणाला कळायचं नाही. आज मी फॉरेनला निघालो, की मी सोशल मीडियावर एवढा जातो, की मला तिथं हार घालायला लोकं असतात. माझ्यासाठी अगदी दार उघडण्यापासून लोकं असतात. एवढा मान-सन्मान फक्त आणि फक्त मोदी केअरमध्ये मिळतो आणि इथं सगळ्या लोकांना मिळतो, सगळ्या लोकांना. आता तुम्हाला वाटेल ते मगाशी सीबीआय मधले होते, ते डॉक्टर आहेत, त्याच लोकांना जमतं. ओके. हे विजय अग्रवाल हा विद्यार्थी आहे. तो रस्त्यावर ते पाण्याचे पाऊच विकत होते आणि पाणीपुरीचा ठेला होता. त्यांनी मोदी केअर समजून घेतलं आणि आज 5 वर्षामध्ये ते डिसेंबरचा त्यांचा पे आउट बघा 6,42,859. त्यांनी गाडी घेतली, ह्यांनी घर केलं. आज ह्यांचे लेक्चर ऐकायला लोकं धडपडतात. विचार करा इथं असं नाहीये, की त्याच रिच लोकांना जमतं, ज्याला बोलता येतं त्यालाच जमतं. ज्याला स्वप्न आहेत त्यालाच फक्त मोदी केअर जमतं. आणि खरं सांगू का, आज अशी कंडिशन आहे, की लोकांना स्वप्न काय विचारलं तर सांगायला 10 मिनिटं लागतात. लोकांनी स्वतःच्या काटकसरीच्या आयुष्यात स्वप्न बघायचं सुद्धा सोडून दिलंय. विचार करा, जेव्हा तुम्ही स्वप्न बघता, वास्तू तथास्तु म्हणता आणि ते पूर्ण होतात. आता तुमच्या हातात मोदी केअर आहे. स्वप्न बघायला सुरू करा. सगळी स्वप्न तुमची पूर्ण होणार आहेत. हे सॉफ्टवेअर प्रोफेसर यांना पंजाबचा हे म्हणतात, सिंह म्हणतात. ते स्वतः सॉफ्टवेअर प्रोफेसर होते. अमृतसरला खूप मोठ्या पद्धतीने त्यांचा सॉफ्टवेअरचा बिझनेस चालायचा. पण त्यांना मोदी केअरचे सगळे फंडे आवडले. दोघं नवरा-बायको ह्याच्यामध्ये आले आणि त्यांनी ते सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, "आम्ही कितीही कष्ट केलं तरी त्याला एक वय आहे. त्या वयानंतर आम्ही कष्ट करू शकणार नाही. आमच्या अवतीभोवती माणसं असणार नाही." पण आज मोदी केअरमध्ये ते ऑक्टोबर 2020 चा त्यांचा चेक बघा 10,20,000 आणि त्यांनी 63,000 ची जॅग्वार घेतली. घर, गाडी, फॉरेन ट्रिप्स हे सगळं अचिव्हमेंट आहे तर ते खूप वेगळं आहे. अक्षय दत्ता ते आता तुम्ही एक्सपिरियन्सड बघितलं, पण 19व्या वर्षी जॉइन झालेली मुलगी 1 वर्ष कुणीही तिला विचारत नव्हतं. आज वयाच्या 26व्या वर्षी त्या मुलीचा चेक बघा 13,85,200. काय केलं? फक्त दुकान बदललं. जे चांगलं आहे ते लोकांना सांगत गेले. आपल्याला आवडतं गॉसिप करायला, आपल्याला आवडतं चर्चा करायला. चांगल्या गोष्टीची चर्चा करा. ती शेजारी दिसतायत ते तिचे मिस्टर आहेत, दिग्विजय सिंग आणि ती जी पोर्श गाडी दिसते ती 1.5 करोडची ती ते आत्ता घेतायत. आईला गाडी घेऊन दिली आहे क्रेटा, वडिलांना मोठी टू व्हीलर घेऊन दिली आहे. 70 लाखाचं आईला घर घेऊन दिलेलं आहे. विचार करा 26व्या वर्षी रिटायरमेंट इन लाईफ आणि 26व्या वर्षी लोकं करिअरला सुरुवात करतात. इतकं सुंदर आहे. तुम्हाला तुमच्यासाठी करायचं नाही, करू नका. पण तुमच्या मुलांसाठी करा, ज्यांच्यासाठी पुढं नोकऱ्या नाहीयेत. पॅन्डेमिकमध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्यात. आता फक्त तुमचं मूल जर समजा 2, 3, 5 वर्षाचं असेल, 10वी असेल, बिझनेस सुरू करा. मुलाची डिग्री होताना मुलाला तयार बिझनेस तुम्ही त्याच्या हातामध्ये देणार आहात. हे बघा संतोष शेट्टी. हे संतोष शेट्टी जे आहेत, ते मुळात इंजिनिअर आहेत. खूप चांगल्या पद्धतीने ते काम करत स्वतःच्या बिझनेसमध्ये सेटल होते. पण जेव्हा त्यांनी त्यांचा रिलेटिव्ह मंजुनाथ शेट्टींना बघितलं, आता तुम्ही म्हणाल ते पण इंजिनिअर आहेत. नाही, ते सुद्धा वेटर. असं नाहीये की अपलाईन इंजिनिअर आहे तर त्याचा अपलाईन कोणीतरी ग्रेट असेल. नाही, ते वेटरचं काम करत होते. त्यांना मोदी केअर कळलं, समजलं. BMWच्या शोरूममध्ये जेव्हा ह्यांनी Facebookवर आपल्या भावाला किंवा ते जे कोणी रिलेटिव्हज असतील त्यांना बघितलं, तर त्यांनी त्याला प्रश्न विचारला, "वेटरचं काम सोडून तू BMWच्या ऑफिसला जॉबला लागलायस का?" तर ते म्हणाले, "नाही, मी BMW घ्यायला आलोय."
तर त्यांनी विचार केलं, मी इथं इंजिनियर म्हणून काम करतोय, तर मी BMWचं स्वप्न नाही बघू शकत, एक वेटर कसं काय घेतो हे बघायला आले. आणि त्यांची अख्खी टीम आउट ऑफ इंडिया जी होती, इंजिनियर्स होते, सगळे जॉईन झाले आणि खूप मोठ्या पद्धतीने काम करतायत. विचार करा, आपण या बिझनेसमध्ये यायचं का नाही यायचं? आपली ग्रेट 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 अपलाईन, आपण देवाच्या जागी ज्यांना बघतो, आपली अख्खी ऑर्गनायझेशन, ते प्रमोद आचार्य सर ओडिसाहून आहेत. त्यांनी इतक्या मोठ्या पद्धतीनं हा बिझनेस डेव्हलप केलाय. त्यांना जीबीडी क्रिएटर म्हणतात आणि आपण खूप लक्की आहोत. हे भुवनेश्वर मधून आपल्याला रोज कॉन्टॅक्ट मध्ये असतात. आज सुद्धा त्यांचं 8 ते 9 सेशन होतं. जवळजवळ 35 उद्योगधंद्यात बुडून पूर्णपणे टोटली लॉस मध्ये गेलेली ही व्यक्ती, म्हणजे चायनीज गाडा घातला होता. हातात पैसे नसल्यामुळे मुलगी एक्सपायर झाली. वडिलांच्या दहनविधीला पैसे नव्हते. विचार करा हा, एवढी वाईट परिस्थिती. लोक म्हणतात मला फिनान्शियल प्रॉब्लेम आहे. एवढी वाईट कुणाची आहे का, जरा विचार करा. ह्या माणसांनी जेव्हा LIC मध्ये जॉईन झाले, सुसाईड करायला गेले होते, पण त्यांच्या लक्षात आलं माझ्या माघारी माझ्या 4 बहिणी लग्नाच्या आहेत, बायको आहे, मला अजून एक मुलगी आहे, त्यांचं कोण करणार, म्हणून ते रिटर्न आले. आणि त्यांनी काय केलं, LIC सुरू केलं आणि LIC पॉलिसी विकायला गेले. तिथं आता तुम्ही कसं ऐकताय तसं त्यांनी ते मोदी केअरची माहिती ऐकली, बिझनेस मध्ये पडले. 500 रुपये खर्च करायला नसताना मोदी केअर मध्ये आलेली व्यक्ती 22 वर्ष झालं आता मोदी केअर मध्ये टिकून आहे. त्यांनी जवळजवळ 40 लाख त्यांचा दिसतोय बघा पर मंथ आहे. त्यांच्याकडे 8 गाड्या आहेत. 8 गाड्यामध्ये मर्सिडीज एस क्लासची गाडी आहे. हार्डली डेव्हिडसन ही जी 18 लाख 18.5 लाखाची गाडी त्यांनी मागच्या 3 महिन्याखाली मुलाला गिफ्ट दिली. घराचं भाडं भरायला पैसे नव्हते म्हणून घर मालकाने हाकलून दिलेलं. त्यांच्याकडे आता 5 घरं आहेत. 4 घरं झालेली आहेत. 5व्या घराचं आता या 10 तारखेला ओपनिंग झालं. त्या घराची किंमत 4 करोड आहे. तर मला सांगा, 20 वर्षात आपण असं काय वेगळं केलं असतं? अजूनही संधी नाही गेली. ह्या लोकांनी खूप कष्टाने, म्हणजे 7 प्रोडक्ट असताना जॉईन होऊन एवढं मोठं काम उभं केलंय. आता तर आपल्याकडे सगळं तयार, आपण ऑनलाईन एकमेकांशी बोलू शकतो. आता ह्या सगळ्यात महत्वाचं, आमच्या गुरुमा कंपनीची सगळ्यात ग्रेट लीडर, ज्या कंपनी चालू झाल्यापासून कंपनी बरोबर आहेत, घुंगट पद्धतीनं लग्न होऊन घरात आलेली बाई, जिचा नाकाचा शेंडा सुद्धा सासरी दिसला नाही पाहिजे, अशा घरात सून म्हणून आलेली बाई. जेव्हा मुलगा झाला, मला काहीतरी करायचंय म्हणून सासूबाईंनी त्यांचा आयडी सुनेला अभ्यास करायला दिला. 2.5 वर्षाचं बाळ घेऊन त्या मीटिंगला जायच्या. पायामध्ये, दोन्ही पायाच्या मध्ये बाळाला झोपून वाटी चमच्यानी दूध पाजत मीटिंग अटेंड करायच्या. आणि त्या आता जवळजवळ 24 वर्षामध्ये 1,27,00,000चा चेक. इतकंच नाही, मर्सिडीज 4 मर्सिडीज दारापुढे उभी आहे. करोडो रुपयाचे घर बांधून झाले. मुलाचा पण आयडी काढून ठेवलाय. मुलालाही तितक्याच मोठ्या प्रमाणात इन्कम मिळते. एक लेडी करू शकते, ती पण साधी गृहिणी, की जिला फक्त 2 वेळचा स्वयंपाक आणि आले गेलेल्यांच्या बघण्यातनं डोकं वर काढायला वेळ नव्हतं. ती बाई जर करू शकते, तर आपण का नाही करू शकत? फक्त कारण जे आपण सांगतो त्यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला पॅसिव्ह इन्कम समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपण आतापर्यंत आयुष्यात कष्ट करून पैसे मिळवत आलोय. आता कष्ट नाही केले तरी पैसे कसे मिळतील, हे या बिझनेस मधनं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. दॅट इज कॉल्ड पॅसिव्ह इन्कम. पहिले 5 वर्ष या कंपनीला द्या आणि मग नंतर पैसे कमवले नाही तरी पैसे कसे येतात हे तुम्हाला इथलाही स्लाइड बघून कळणार आहे. चंदन पाल नावाची व्यक्ती आपल्या कंपनीला जॉईन होती. त्यांचा पगार किती होता इथं दिसेल तुम्हाला, वरती दिसते बघा, लेट मिस्टर चंदन पाल. जी 64 लोक आहेत. 5 मिनिटाचं सेशन राहिलं, लक्ष देऊन बघा, शेवटचं सेशन चालू आहे. त्यांची सॅलरी होती, त्यांना एनजीओ मध्ये जॉबला होते, 15,000 पगार होता त्यांचा. जवळजवळ त्यांनी मे 2017ला मोदी केअर चालू केलं. 1.5 वर्ष मोदी केअर कंपनी केली. 1.5 वर्षामध्ये ते सिनियर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर झाले आणि कार ऍक्सिडेंट मध्ये ते गेले. पण ते जायच्या आधी त्यांनी एक कार मिळवली होती, 2 फॉरेन ट्रिप मिळवले होते आणि कार ऍक्सिडेंट मध्ये ते गेले. ते गेल्यानंतर लक्ष देऊन ऐका, हा बिझनेस ट्रान्सफरेबल आहे. त्यांच्या बायकोला सप्टेंबर 2020 मधला चेक बघा, 88,376. आणि आता या महिन्यामधला चेक बघा त्यांचा, 3,27,707. बिझनेस वाढत गेलाय. त्यांच्या बायकोनी आज तागायत पावडरचा डब्बा सुद्धा विकलेला नाही. ते पण पाल म्हणजे घुंगट पद्धतीनं. त्यांनी कुणासाठी केलं? 1.5 वर्ष काम केलं, पण फक्त नशीब असलेला माणूसच मोदी केअर मध्ये टिकतो. या 1.5 वर्षात त्यांनी आन्सर देत बसले, माझ्या अपलाईनची गाडी येऊ दे, मग बघू, माझ्या अपलाईनचा चेक बघू, मग मी कामात येतो. तर एनजीओ जे 15,000 देत होते, तिथं काही पेन्शन पण मिळत नाही.
बायकोला काय करावं लागलं असतं, पण आज बायकोसाठी 1.5 वर्षामध्ये केवढं मोठं काम त्यांनी उभं केलं हे लक्षात घ्या. इथं सगळेजण जे हार घालून उभे आहेत ना, ते शो करण्यासाठी उभे नाही, ते दाखवतायत तुम्हाला की हे केलं की हे मिळतं. पण एक लक्षात घ्या, त्याच्यासाठी करावं लागेल. आता अगदी साधं हे आपल्यासाठी आहे, अगदी आपल्यासाठी म्हणजे माझ्यासाठी सुद्धा. आफ्टर ट्रेनिंग एव्हरीथिंग इज पॉसिबल. तो सर्कशीतला हत्ती असो, कुत्रं असो, माकड असो, की ज्याला काहीच नॉलेज नाही त्याला ट्रेनिंग दिलं, तर तो या गोष्टी करू शकतो. मग आपण का नाही? आपल्याला मेंदू आहे, आपल्याला विचार करायची क्षमता आहे, आपल्याला माहिती आहे ह्याची किती गरज आहे. तरी सुद्धा आपण दुसरा म्हणजे आपण असं म्हणू की ज्याला काहीच नॉलेज नाही, त्याचं गाईडलाईन घेतो आपण. अरे मोदी केअर केलं तर होईल का रे? जो स्वतः काही करत नाही, झोपा काढतोय आयुष्यात, जो कशातही यशस्वी झाला नाही, तो माणूस तुम्हाला सांगतो, "अरे असं करून काय होत नसते" आणि आपण त्याचं ऐकतो. आपला रिमोट त्याच्या हातात असतो. पण जर तुम्ही तुमचा रिमोट ट्रेनिंगच्या हातात दिलात, तर तुम्ही घडू शकता. कारण ही जी सगळी माणसं आहेत, ती फक्त आणि फक्त ट्रेनिंग घेतात, ऑनलाईन घेतात, ऑफलाईन घेतात, शिकत राहतात. म्हणजे प्रमोद आचार्य बसले आणि आम्ही बोलत असतो, तर प्रमोद आचार्य लिहून घेत असतात. मग ट्रेनिंग मग नंतर सगळंच पॉसिबल आहे. सो तुम्हाला ट्रेनिंग आता तुम्ही म्हणाल, "मग मॅडम ट्रेनिंग कसं? तुम्हीच बोलणार का दरवेळी?" ह्याच्यामधून तुम्हाला जर ह्या वेळात जमत नसेल, तर SPBM म्हणजे सक्सेस प्रिन्सिपल बाय मोदी केअर म्हणून आपली एक सिस्टम आहे. त्या सिस्टम थ्रू तुम्हाला असा 11 वाजून 45 मिनिटांनी रोज दुपारी ट्रेनिंग मिळतं. दुपारी 2ला मिळतं, संध्याकाळी 5ला मिळतं. त्याच्यानंतर सुरेखा भार्गव लाईव्ह असं जर Facebookला टाकलं, तर आठवड्यातून 5 दिवस तुम्हाला ट्रेनिंग मिळतं. त्याच बरोबरीनं दर रविवारी तुम्हाला 6:30 ते 7:30 सक्सेस संडे माफ करा, आठवड्यातून 5 दिवस 6:30 ते 7:30 असतं. लक्षात घ्या. आठवड्यातून 5 दिवस 6:30 ते 7:30 रोज असतं. 5 दिवस. रविवारी मात्र तुम्हाला 11 वाजता सक्सेस संडे हे सेमिनार बघायला मिळतं. ओके. आणि प्रमोद आचार्य तर दर गुरुवारी रात्री 8 वाजता ट्रेनिंग देतात. दर शुक्रवारी रात्री 8 वाजता लीडर्स लोकांना ट्रेनिंग देतात. आता तुम्ही ठरवायचंय एवढं सगळं आपल्याला सपोर्ट मिळणार आहे, तर आपण ट्रेनिंग घ्यायचं का नाही? ओके. आता जॉईन कसं व्हायचं? सगळ्यात शेवटचा टॉपिक चाललाय. तुम्हाला आज ज्यांनी पण कोणी बोलवलंय, त्यांना फोन करा. म्हणा आम्हाला हा फंडा समजलेला आहे. आता एकच काम करूया, आधी आम्ही जॉईन होतो. जॉईन होण्यासाठी आधार कार्ड द्या. कारण तुम्ही कोण आहे, इंडियन आहात की नाही या गोष्टी जसं की आपण रेशन कार्डावर जाऊन ते कमी दरातलं जे आणतो साहित्य, किराणा त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स दिल्यावर रेशन कार्ड मिळतं. सेम इथं तुम्हाला एवढं फॅसिलिटी मिळून आयुष्यात तुम्ही श्रीमंत होणार असाल, तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स देऊन तुमचं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. कंपनीला कळलं पाहिजे, की कुणाकुणाला मी डिस्काउंट देतोय आणि किती रुपयाचं देतोय. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड देऊन तुमचं जॉइनिंग फ्री आहे. फ्री जॉइनिंग करून घ्यायचंय आणि कमीत कमी तुम्हाला 2,500 ते 5,000 पर्यंत जेव्हा तुमची खरेदी येते, तेव्हा तुम्हाला या सगळ्या फॅसिलिटीज एन्जॉय करता येतात. सुरुवातीला स्वतःची एक खरेदी करा. त्याच महिन्यात तीच फॅसिलिटी मिळते का चेक करा आणि मग तुम्ही जर लॉयल राहिलात, तर तुमचं आयुष्य बदलणार आहे. त्यासाठी फ्रेंड्स लक्षात ठेवा, आपल्याला हजारो मैलाचा प्रवास करण्यासाठी एक पाऊल उचलणं गरजेचं आहे. तेव्हा कुठं आपल्याला हजारो मैलाचा प्रवास जमणार आहे. आता एक 3च प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा आहे. मला नाही मोदी केअर करायचं. मी घरी जॉइन असलो ना, इट्स ओके. तिला बरं वाटावं म्हणून मी जॉइनिंग केलंय. मग ओके. मग आता जर तुम्हाला मोदी केअर नाही करायचंय, तर काय करायचंय? हे आधी फिक्स करा. आणि जर तुम्ही नाही करणार आहे, तर कोण करणार आहे? हे पण आधी फिक्स करून घ्या आणि जर आत्ता करणार नाही, तर कधी करणार आहे? हे फिक्स करा आणि या तिन्ही प्रश्नाची उत्तरं आज रात्री बरोबर 2 वाजता उठायचंय तुम्ही सगळ्यांनी. हां. जे लोकांना शंका आहे की नाही, की मोदी केअरमध्ये जॉइन होऊन काय होणार आहे का? शंका आहे त्यांना मी एक ॲक्टिव्हिटी देते होमवर्क. घड्याळ लावा अलार्म 2 वाजता उठा बेडवरनं, दारापाशी जाऊन उभा राहा आणि स्वतःच्या बेडकडे बघा आणि त्या रिकाम्या बेडला असं समजा, की तो रिकामा झाला आता कायमचा. कारण आपण आलेले लोकं सगळे जाणार आहोत. ओके. आज तुम्ही त्या 2 वाजता गेलाय, तर त्या बेडकडे बघून विचार करा, मी तर गेलोय, माझी जी फॅमिली आहे तिचं कसं होणार? तिच्यासाठी मी काय करून ठेवलंय? आत्ता ह्या क्षणाला मी गेलोय. तर मी माझ्या फॅमिलीसाठी काय केलंय याचा विचार करा आणि मग ह्या 3 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सापडणार आहेत. कारण जबाबदारी घेणं हे महत्वाचं आहे. फक्त स्वप्न बघून चालत नाहीत बरं का. उगीच रात्री झोपेत स्वप्न बघितली, दिवसा स्वप्न बघितली दॅट इज कॉल्ड दिवा स्वप्न. नुसतं स्वप्न बघून स्वप्न पूर्ण होत नाहीत. फॅमिलीची जबाबदारी घ्या आणि प्रत्येकाने घ्या.
सो फ्रेंड्स, तुमच्या लक्षात आलं असेल की आजच्या मीटिंग मधनं हे करणं किती गरजेचं आहे. जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगेन, असफलता एक चुनौती है फ्रेंड्स, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. तुम्हाला असं वाटेल इतकं सगळं ऐकल्यावर छान वाटलं, चला सांगायला जाऊ. सुरुवात घरातनं करा, घरातलेच म्हणतील आज काय होत नसते, शांत बस. तुम्ही परत उद्यापासून तुमच्या नेहमीच्या किराणा दुकानदाराला श्रीमंत करणार आणि तो घर बांधणार आहे. ओके, पण लक्षात घ्या, घरातनं जरी तुम्हाला नकार घंटा आली तरी सुद्धा तुम्ही जर या कामावर टिकून राहिलात तर असफलताला तुम्ही एक चुनौती म्हणणार आहे. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है उसे देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़ के ना भागो तुम, न भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, नहीं होती, नहीं होती. थँक यू व्हेरी मच. आज तुम्ही मला ऐकून घेतलं. त्याच्यातनं एवढंच करा, इतके बसलेल्या लोकांच्यातनं, की निर्णय घ्या, कामाला लागा. खूप चांगली संधी तुमच्याकडे आलेली आहे. त्या संधीचा फायदा घ्या आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला कोणी इथं बोलवलंय त्या सगळ्यांना पहिलं डॉक्युमेंट आजच्याच पाठवा. थँक यू म्हणा आणि तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. थँक यू व्हेरी मच.